नागपूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज विधानसभामध्ये सावनेर तिथले भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। सहकुटुंब ते आलेले आहे, त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसोबत ते मतदान करायला आलेले आहे। मतदान झालेलं आहे, काय वाटतं कसा दिवस राहील 23 तारखेला काय वाटतं? 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे नक्कीच महाराष्ट्रातली जनता निवडून देत आहे। आणि माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये मला 100 नाही 1000% खात्री आहे की जनता ही माझ्यासाठी मतदान करेल, कमळावर मतदान करेल आणि माझा विजय तिथून भरघोस अशा मतांनी नक्कीच ठरलेला आहे। आणि म्हणून मी देखील माझ्या सर्व सावनेर कळमेश्वरच्या जनतेला सांगू इच्छितो, त्यांना वचन देऊ इच्छितो की माझी कामगिरी देखील दमदार त्या निमित्ताने राहील आणि शेतकरी, शेतमजूर, दीन, दलित, आदिवासी, शोषित, पीडित आणि विशेष करून आमच्या तरुण नवीन पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिष देशमुख आपली कामगिरी आमदार म्हणून दमदारच करेल। वडिलांसोबत प्रचारामध्ये होता आणि आज तू देखील मतदान केलेला आहे। एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं की तरुणांनी कोणत्या मुद्द्याला घेऊन मतदानासाठी बाहेर निघावं? सगळे जे तरुण मित्र आहेत ते सगळे भाजप महायुतीसोबत असणार हे मला खात्री आहे। आणि जे प्रतिसाद आम्हाला सावनेरमध्ये भेटला, बाबांना भेटला, ते खूप उत्साहित होतं आणि सावनेरमध्ये नक्कीच जबरदस्त परिवर्तन होणार। आता ही महिलांमध्ये खूप विशेष उत्साह पाहायला मिळत होता यावेळेस, कशा प्रकारचं चित्र दिसत होतं? तुम्ही महिलांना काय आव्हान कराल जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी? मी या महिलांना हेच आव्हान करणार आहे की धनाची सिद्धी आपल्याला दानाने होते आणि देशाची सिद्धी मतदानाने असते। तर आज तुम्ही सगळ्यात जास्ती मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे हे मी सगळे मतदान करणारे लोकांना आव्हान करते। आणि आपलं कर्तव्य आपल्याला निभवायचं आहे, आपलं कर्तव्य निभवायचं आहे ही मी सगळ्यांना आव्हान करते। बरं, सावनेरमध्ये असे कोणते मुद्दे होते जे मुद्दे डोक्यात ठेवून आज मतदार बाहेर नाही गेला असं वाटतं तुम्हाला? मागच्या 30 वर्षामध्ये तिथे केदारांकडून काहीही ठोस काम झालेलं नाही। संपूर्ण सावनेर कळमेश्वर विधानसभा भकास करण्याचं काम आणि विनाश त्यानिमित्ताने झाल्याचं आपल्याला दिसतं। अवैध धंदे असतील, गुंडागर्दी असेल, जबरदस्तीचं दडपशाहीचं राजकारण असेल, याला तिथची जनता आता कंटाळली आहे, विटलेली आहे। आणि म्हणून परिवर्तन नाही, जबरदस्त परिवर्तनाची लाट ही नक्कीच आहे। आणि त्यानिमित्ताने मी माझ्या मतदारांसमोर माझा ॲजेंडा घेऊन, विजन घेऊन, दूरदृष्टी ठेवून गेलेलो आहे। रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असेल, महिलांच्या संदर्भामध्ये असेल, नक्कीच जो प्रतिसाद सातत्याने मागच्या प्रचाराच्या काळात मिळाला आहे अतिशय उत्साहवर्धक होता। आणि मला 100 नाही 1000% खात्री आहे की आशिष देशमुख सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचा आमदार हा नक्कीच 23 तारखेला झालेला असेल। आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारांना मी वचन देतो आहे की अतिशय चांगली कामगिरी, दमदार कामगिरी येणाऱ्या काळामध्ये राहील आणि सावनेर कळमेश्वर विधानसभेला विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने 1 नंबर करण्याचं काम आशिष देशमुख नक्कीच करेल। तुमचे काका अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला त्या संदर्भात स्वतः पोलिसांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले, तुम्ही माहिती घेतली का त्या संदर्भात? नाही, आता ते जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे की नौटंकी होती, म्हणून जास्ती काही त्याच्याबद्दल बोलणं आता काही उचित नाही। तरी पण त्यांना जे जखम झाली ते जे प्रकारे भाजपने सगळं केलं असा ते आरोप करतात, त्यांचा दावा आहे। मी माझ्या प्रचारात व्यस्त होतो, पण मला कळलं आहे की पोलिसांनी त्याच्यावर इन्क्वायरी लावली आहे। इन्क्वायरीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी बाहेर गेलं। तर आपण बघू शकतो की आशिष देशमुख आहे, सहकुटुंब ते मतदानाला इथे आलेले आहे। मतदानाचा हक्क देखील त्यांनी बजावलेला आहे। सोबतच सावनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी देखील जास्तीत जास्त घराच्या बाहेर निघून मतदान करावं असं देखील आव्हान त्यांनी यावेळेस केलेलं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।